नमस्कार. तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज. आष्टी मतदारसंघातील पाटोद्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आणि आधारहीन आरोपांचा जाहीर निषेध करण्यात आलाय. या निषेध आंदोलनात धनंजय मुंडे यांच्यावर प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि धनंजय मुंडे मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच मुंडे साहेबांवर अन्याय चालणार नाही, कार्यकर्ते भक्कमपणे सोबत आहेत, अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे नेतृत्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने केले. त्यांनी सांगितले की धनंजय मुंडे हे सर्वसामान्यांच्या मनात वसलेले नेते आहेत. त्यांच्या जनसंपर्कातून आणि कार्यातून हजारो लोकांच्या जीवनात बदल घडवला जातोय. काही विरोधकांनी राजकीय हेव्यातून खोटे आरोप लावले असले तरी आम्ही कार्यकर्ते सत्य आणि त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. या दुग्धाभिषेक सोहळ्यादरम्यान धनंजय मुंडे जिंदाबाद, मुंडे साहेब पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपली निष्ठा आणि प्रेम व्यक्त केलंय. पाटोदा शहरात झालेला हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. दुग्धाभिषेक सोहळ्यामध्ये पाटोदा परिसरात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांची लाट आणखी जोम धरताना दिसून येते. तेजवार्ता न्यूज नेटवर्क, पाटोदा, बीड. बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केलेला आहे. गेल्या 2 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एकमेकावर बेछूट आरोप करून समाजामध्ये प्रचंड अशा प्रकारचं ध्रुवीकरण करण्याचा जो डाव काही लोकांनी, जे संघर्षवीर म्हणून स्वतःला मिळवतात, जे जातवीर आहेत, त्यांनी केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य या संकल्पनेला कुठेतरी छेद मारून या बीड जिल्ह्यामध्ये जातीमध्ये विष काढून कुणावर तरी बेछूट आरोप करून कुणाची तरी प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव आहे. नेरेटिव्ह सेट करून फेक सध्या वातावरण तयार करून या बीड जिल्ह्यामध्ये राजकीय डाव साधून घेण्याचा हा केविलवाना प्रयत्न होत आहे. धनंजय मुंडे साहेब हे अगदी बेदाग आहेत, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी दुग्धाभिषेक सर्वांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 2 दिवसापूर्वी लोकनेते धनंजयजी मुंडे साहेबांवर जे काही खोटे नाटे आरोप झाले आणि त्यांची बदनामी करण्याचा जो काही वेगवेगळ्या पक्षातले, संघटनेतले लोकांनी जो विळा उचलला आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि धनंजय मुंडे साहेबांच्या फोटोचा दुग्धाभिषेक करतो.